हॅलो फ्रेंड्स, वेलकम इन द वर्ल्ड ऑफ राग अर्जुन कोचिंग. मी अर्जुन चव्हाण आपल्यासाठी घेऊन आलो आहे लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स मधील लास्ट टॉपिक आपला, जो की आहे ॲप्लिकेशन्स. ॲप्लिकेशन्समध्ये काय पाहतो आपण? ॲप्लिकेशन्समध्ये पाहतो आपण वर्ड प्रॉब्लेम्स. मग आता ही वर्ड प्रॉब्लेम सॉल्व कशी करायची? मग त्यासाठी आपल्याकडे तो वर्ड प्रॉब्लेम कोणत्या टाईपचा आहे तो ओळखता आला पाहिजे. आपल्या नॉर्मली आपल्या 10th स्टँडर्डच्या सिलेबसने काय 4 टाईपचे वर्ड प्रॉब्लेम्स आत्तापर्यंत एक्झाममध्ये विचारलेत. कोणते कोणते आहेत? प्रॉब्लेम्स बेस्ड ऑन आर्टिकल्स अँड देअर कॉस्ट. बरोबर आहे. म्हणजे काय दिलेलं असतं या टाईपच्या एक्झाम्पल्समध्ये? आर्टिकल्स दिलेले असतात, म्हणजे शुगर, साल्ट, अजून काय पल्सेस असतील, या त्यांचे काय दिलेले असतात? प्राइस दिलेले असतील. आणि म्हणजे कसे असतील पहा, 5 किलोग्राम ऑफ शुगर अँड 7 किलोग्राम ऑफ साल्ट, अशा टाईपची एक्झाम्पल्स असतील. आणि यांची काय दिलेली असेल? प्राइस दिलेली असेल. मग त्यामध्ये आपल्याला काय फाइंड आउट करायचं असेल? प्राइस ऑफ 1 किलोग्राम ऑफ शुगर आणि प्राइस ऑफ 1 किलोग्राम ऑफ साल्ट, अशी या टाईपने ती सॉल्व करायची असतात. मग सेकंड टाईप येतो आपल्याकडे प्रॉब्लेम्स बेस्ड ऑन नंबर्स. मग यामध्ये काय पाहतो आपण? एक 2 डिजिट नंबर आहे आणि त्या 2 डिजिट नंबरमध्ये वन्स प्लेसला किंवा युनिट प्लेसला जो नंबर आहे तो आणि जो टेन्स प्लेसला नंबर आहे त्यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली असेल वर्ड प्रॉब्लेममध्ये. ते आपण या मेथडने ते या टाईपमध्ये येतं. बरोबर आहे. नेक्स्ट काय? प्रॉब्लेम्स ऑन एजेस. प्रॉब्लेम्स ऑन एजेसमध्ये काय होतं पहा, फादरचं एज दिलेलं असेल, सनचं एज दिलेलं असेल, किंवा ग्रँडमाचं एज दिलेलं असेल, ग्रँडसनचं एज दिलेलं असेल, ती टाईपचे एक्झाम्पल्स या टाईपमध्ये येतात. आणि लास्ट आहे आपला प्रॉब्लेम्स बेस्ड ऑन डिस्टन्स अँड स्पीड. म्हणजेच काय येतील? आपली बोर्ड प्रॉब्लेम्स. आपल्या बुक्समध्ये पण बोर्ड प्रॉब्लेम सॉल्व करून दिलेले आहेत आणि त्या टाईपचे एक्झाम्पल्स काय करूयात? आपण सॉल्व करूयात. ओके. मग त्यासाठी आपल्याकडे अजून काय? मग वर्ड प्रॉब्लेम सॉल्व करायची आहेत आपल्याला. बरोबर आहे. या 4 टाईपची वर्ड प्रॉब्लेम्स येणार आहेत आणि ती सॉल्व करायची आहेत. मग ती सॉल्व करण्यासाठी आपल्याला कोणत्या कोणत्या स्टेप्स फॉलो करायचे आहेत, म्हणजे की आपल्याला ती वर्ड प्रॉब्लेम सोडवण्यासाठी इझी होईल. त्या स्टेप्स असतील, फर्स्ट स्टेप असेल रीड द प्रॉब्लेम केअरफुली अँड आयडेंटिफाय दी अननोन्स. त्या प्रॉब्लेममध्ये काय करायला लागेल? आपल्याला अननोन्स काय ते फाइंड आउट करायला लागेल. ओके. नंतर काय करायला पाहिजे? ते अननोन्सना व्हेरिएबल्स द्यायला पाहिजेत, ॲज्युम करायचेत आपल्याला. जे अननोन्स आपण फाइंड आउट केलेत ते अननोन्स काय करायला पाहिजेत? आपण त्याला व्हेरिएबल्सने डिनोट करायला पाहिजे. म्हणजे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्समध्ये जे वर्ड प्रॉब्लेम्स असतील त्यामध्ये कंपल्सरी 2 अननोन्स असतील आणि 2 कंडिशन्स असतील. त्या कंडिशन्स कोणत्या आहेत त्या ओळखता आल्या पाहिजेत आणि ती 2 व्हेरिएबल्स म्हणजेच आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे ते समजलं पाहिजे. आणि थर्ड स्टेपमध्ये काय करतो आपण? फॉर्म्युलेट द इक्वेशन्स इन टर्म्स ऑफ दीज ॲज्युम व्हेरिएबल्स अँड सॉल्व देम टू गेट युअर अननोन्स. काय करतो थर्ड स्टेपमध्ये? आपण जे आपण अननोन्स फाइंड आउट केलेत, ज्या कंडिशन्स समजल्यात त्यांना इक्वेशनच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. या टाईपने आपण जर एक्झाम्पल सॉल्व केली तर काय होईल? आपल्याला वर्ड प्रॉब्लेम इझी होईल. आणि आपल्या एक्झामच्या दृष्टिकोनातून जर पाहिला तर वर्ड प्रॉब्लेम म्हणजे मॅथमॅटिक्स पार्ट 1 मध्ये वर्ड प्रॉब्लेम हा खूप इम्पॉर्टंट आहे. कारण आपल्या एक्झामिनरला पण हाच पार्ट आवडतो, कारण तो विद्यार्थी मित्रांना थोडा हार्ड वाटतो म्हणून त्यांना आवडतो. बरोबर आहे. मग आपण काय करूयात? याचे मार्क्स नाही गेले पाहिजेत त्यासाठी आपण वर्ड प्रॉब्लेम घेऊन, एक्झाम्पल्स घेऊन सॉल्व करूया. ज्या स्टेप्स आपण याच्या पाहिल्या आहेत त्या स्टेप्सनी सॉल्व केल्यानंतर ही वर्ड प्रॉब्लेम सॉल्व होतात का, आणि या वर्ड प्रॉब्लेममध्ये 2 कंडिशन दिलेले आहेत का, 2 व्हेरिएबल्स आहेत का ते पाहूयात. म्हणजे काय करायला पाहिजे? फर्स्ट आपल्याला वर्ड प्रॉब्लेम केअरफुली रीड करायला पाहिजे. रीड करून आपण अननोन्स फाइंड आउट करायचे आहेत. ओके. हा वर्ड प्रॉब्लेम आहे. कांताबाई बॉट 1.5 किलोग्राम टी अँड 5 किलोग्राम ऑफ शुगर फ्रॉम अ शॉप. शी पेड
50 rupees as return fare for rickshaw. Total expense was 700 rupees. पहा नीट पहा, ही आपली फर्स्ट कंडिशन आहे. आता सेकंड कंडिशन साठी काय दिलेले पाहूयात. Then she realized that by ordering online the goods can be brought with free home delivery at the same price. So next month she placed the order online for 2 kg tea and 7 kg sugar. She paid 880 rupees for that. Okay, now find the rate of sugar and tea per kilogram. आपल्याला काय फाइंड आउट करण्यासाठी सांगितलंय, याच्यामध्ये शुगर आणि टीचा पर किलोग्राम साठीचा रेट फाइंड आउट करायला सांगितलंय. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, त्यासाठी आपल्याला सपोज प्राइस ऑफ 1 kilogram tea is X rupees and price of 1 kilogram sugar is Y rupees. ओके, काय सपोज केलं आपण इथे, काय अज्यूम केलं इथे आपण, X 1 किलोग्रामची प्राइस किती आहे, X रुपीज आहे आणि 1 किलोग्राम ऑफ शुगरची प्राइस आहे Y रुपीज आहे. मग आता आपण कंडिशन्स पाहूयात. फर्स्ट कंडिशन मध्ये काय दिलेलं आहे, हाफ किलोग्राम ऑफ टी. ओके, then price for 1.5 kilogram tea is 1.5 into X rupees. Okay, 1.5 means 1.5. Okay, now then price for 5 kilogram sugar is 5Y. शुगर साठी काय कन्सिडर केलं होतं आपण, प्राइस Y कन्सिडर केली होती. मग 5 किलोग्रामची प्राइस झाली 5Y. ओके, मग आता फर्स्ट कंडिशन काय सांगते आपले, शी पेड, टोटल किती पे केलंय तिने, किती खर्च झालाय तिचा, 700 रुपीज. टोटल एक्सपेन्स आहे 700 रुपीज. त्यामध्ये 50 रुपीज आहेत रिक्षाचे. ओके, अँड शुगरची प्राइस काय 5Y प्लस टीची प्राइस आहे 1.5x. हे झालं. आता पहा, आपल्याकडे जी फर्स्ट कंडिशन होती त्याचा आपण कशामध्ये कन्वर्ट केलं, इक्वेशनमध्ये कन्वर्ट केलं. मग ही इक्वेशनमध्ये 2 व्हेरिएबल्स आहेत आणि त्यांची डिग्री काय 1 आहे, म्हणजे हा झाला लिनियर इक्वेशन. मग परत त्याला थोडं सॉल्व करून घेऊयात. 1.5x प्लस 5y इज इक्वल टू 700 मायनस 50. हा 50 प्लस होता, राईट साईडला पाठवला की मायनस झाला. मग 1.5x प्लस 5y इज इक्वल टू 650. आता पहा, एक्सचा कोइफिशियंट काय 1.5 म्हणजे डेसिमलमध्ये. आपण त्याला होल नंबरमध्ये करूयात. काय करायचं, त्यासाठी मल्टिप्लाय करायचा. मल्टिप्लाय इक्वेशन बाय 2 ने मल्टिप्लाय काय केलं की काय होणार, 1.5 इंटू 1.5 मीन्स 1.5 इंटू 2 मीन्स 3x प्लस 10y इज इक्वल टू 1300. हे झालं आपलं फर्स्ट इक्वेशन. ओके, देन फ्रॉम सेकंड कंडिशन ने काय असेल, म्हणजे सेकंड कंडिशन काय दिली आपल्याला, नेक्स्ट मंथ मध्ये तिने काय केले, ऑनलाईन ऑर्डर प्लेस केलंय कशाचा, 2 किलोग्राम ऑफ टी अँड 7 किलोग्राम ऑफ शुगर साठी. मग 2 किलोग्राम ऑफ टी साठी प्राइस असेल 2x आणि 7 किलोग्राम ऑफ शुगर साठी प्राइस असेल 7y इज इक्वल टू, टोटल खर्च किती आलेला आहे, टोटल एक्सपेन्स आहे 880 रुपीज. हा झाला आपला सेकंड इक्वेशन. हा आहे आपला सेकंड इक्वेशन. मग आता आपण काय केलं, जो वर्ड प्रॉब्लेम होता त्याचं कन्वर्जन केलं आपल्या सायमल्टेनियस इक्वेशन्स मध्ये. आता यांना सॉल्व करून आपण टीची आणि शुगरची प्राइस फाइंड आउट करूयात. मग सॉल्व करण्यासाठी काय करायला पाहिजे बघा, एक्सची कोइफिशियंट्स आणि वायची कोइफिशियंट चेक करायची सेम आहेत का, नाही आहेत. मग सेम करण्यासाठी काय करायला पाहिजे, इक्वेशन नंबर 1 ला 2 ने मल्टिप्लाय करायचं, इक्वेशन नंबर 2 ला 3 ने मल्टिप्लाय करायचं. ओके, लिहूयात.
multiply equation 1 by 2 and multiply equation 2 by 3. म्हणजेच काय, इक्वेशन 1 ला आपण 2 ने मल्टिप्लाय करतोय आणि इक्वेशन 1 ला काय करतोय 2 ने मल्टिप्लाय करतोय आणि इक्वेशन 2 ला काय करतोय आपण 3 ने मल्टिप्लाय करतोय. ओके, मग इक्वेशन 1 काय होईल 6x plus 20y is equal to 2600. हा झाला इक्वेशन नंबर 3. आता पहा नेक्स्ट स्टेप मध्ये काय केलं आपण, इक्वेशन नंबर 2 ला 3 ने मल्टिप्लाय केलंय. 3 2 जा 6, 6x प्लस 7 3 जा 21y इज इक्वल टू 880 इंटू 3 काय होईल 8 3 0 जा 0, 24 कॅरी 2, 24 26, 2640. हा इक्वेशन नंबर आहे आपला 4. आता पहा या इक्वेशन मध्ये x चे कोएफिशिएंट सेम आहेत, म्हणजे काय करू शकतो आपण इथं सबट्रॅक्शन करायचं. सबट्रॅक्शन केलं की काय होतं, साइन जो खालचं इक्वेशन आहे त्याची साइन्स काय होणार चेंज होणार, प्लस असेल तर मायनस होणार, मायनस असेल तर प्लस होणार. इथे सगळी प्लस आहेत म्हणून साइन चेंज झाली, मायनस झाली. ओके, देन 6x minus 6x 0, 20y minus 21y means y. Okay, is equal to 2600 minus 2640 means minus 40. Then y is equal to 40. Minus minus gets cancel. Y is equal to 40. आता काय करायचं पहा, y ची जी व्हॅल्यू भेटली आपल्याला 40, ती आपण काय करूयात इक्वेशन नंबर 1 मध्ये ठेवूयात. ओके, पुट y is equal to 40 in equation 1. Then 3x plus 10y, 10y y च्या ठिकाणी काय करणार आपण 40 पुट केली. ओके, is equal to 1300. Then 3x plus 40 10 400 is equal to 1300. Then 3x is equal to 400, राइट साइडला पाठवला की तो होणार मायनस, मीन्स 1300 minus 400. 3x is equal to how much 900. Then x is equal to 900 minus divided by 3. इकडे x सोबत हा 3 मल्टिप्लिकेशन मध्ये होता, राइट साइडला पाठवला की तो झाला डिव्हिजन मध्ये. मग 3 1 जा 3, 3 3 जा 9. मग x इज इक्वल टू काय भेटला आपल्याला 300. x इज इक्वल टू भेटला आपल्याला 300. मग x कशाची प्राइस आहे आपली t ची प्राइस आहे आणि y कशाची प्राइस आहे शुगरची प्राइस आहे. देअरफॉर आन्सर काय असेल आपला, प्राइस ऑफ 1 किलोग्राम ऑफ टी इज 300 rupees and price of 1 kilogram of sugar is 40 rupees. ओके, हे झालं आपलं सोल्युशन. या टाइपने आपण काय करणार आहोत, ही वर्ड प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत. आता अजून एक एक्झाम्पल घेऊन सॉल्व करूयात. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. आता पाहूयात आपण आपला सेकंड एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल काय पहा आपला, द सम ऑफ द फादर्स एज अँड द ट्वाइस एज ऑफ हिज सन इज 70. काय परत बघा, द सम ऑफ फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन इज 70 years. If we double the age of the father, if we double the age of the father and add it to age of his son, the sum is 95. The sum is 95. Find their present ages. म्हणजे काय करायचं आहे, फादरचं आणि त्या सनचं काय करायचं आपल्याला एज, प्रेझेंट एज फाइंड आउट करायचं आहे.
मग त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, फर्स्ट काय करावं लागेल, लेट फादर्स present age is x years, okay, and son's present age is y years. आपण काय केलं इकडे, कन्सिडर केलं. काय कन्सिडर केलं इथे, फादरचं एज x आणि सनचं एज आहे y. ओके, मग आता आपल्याला काय अननोन्स काय होते याच्यामध्ये, फादरचं एज आणि सनचं एज. त्यासाठी आपण व्हेरिएबल्स पण घेतलेत. आता आपण पाहूयात फर्स्ट कंडिशन. फ्रॉम फर्स्ट कंडिशन काय, द सम ऑफ फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन. सम ऑफ फादर्स एज, फादरचं एज काय कन्सिडर केलं होतं आपण, x प्लस अँड द ट्वाइस द एज ऑफ हिज सन, म्हणजे सनचं जो एज आहे त्याचं काय केलं, ट्वाइस म्हणजे डबल, इज इक्वल टू, तो किती आहे, 70 आहे. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 1. फ्रॉम सेकंड कंडिशन, आता सेकंड कंडिशन काय पाहूयात. इफ वी डबल द एज ऑफ द फादरचं एज काय केलं आपण, डबल केलं, म्हणजेच काय झाला तो 2x, अँड ॲड इट टू एज ऑफ हिज सन, ते काय केलं आपण मुलाच्या वयामध्ये ॲड केलं. ओके, देन द सम इज 95, मग त्यावेळेस सम काय असेल 95, म्हणजेच हे इक्वेशन नंबर 2 झालं. जी इन्फॉर्मेशन दिली होती त्यानुसार आपण ही दोन इक्वेशन्स तयार केले. ओके, मग आता पहा एक्सचे कोइफिशियंट सेम आहेत का नाही आहेत, वायचे पण नाही आहेत. मग काय याच्यासाठी काय करायला पाहिजे, मल्टिप्लाय करूयात आपण. मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 2. इक्वेशन 1ला काय केलं आपण, 2 ने मल्टिप्लाय केलं, कारण इथं 2x आहे म्हणून. ओके, मग इक्वेशन 2 काय होईल, 2x प्लस 4y इज इक्वल टू 140. हा इक्वेशन नंबर 3 झाला. आता पहा इक्वेशन 2 आणि 3 यांची एक्सची कोइफिशियंट्स काय सेम आहेत. मग काय करतो आपण इथे, ॲड का सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 3. वी गेट 2x plus 4y is equal to 140 minus 2x plus y is equal to 95. सबट्रॅक्शन करत असताना काय होतात, साइन चेंज होतात, प्लसचा मायनस होतो. मग 2x प्लस 2x मायनस 2x कॅन्सल, 4y मायनस y 3y is equal to 140 minus 95. how much, 45. ओके, काय भेटलं आपल्याला, 3y इज इक्वल टू 45. देन y इज इक्वल टू 45 डिवायडेड बाय 3 मीन्स y इज इक्वल टू काय भेटलं आपल्याला, 15. 15 3 जा 45, 3 1 जा 3, 3 1 जा 3, 1 remains 15, 3 5 जा 15. ओके, मीन्स y इज 15. देन पुट y इज इक्वल टू 15 इन इक्वेशन 1 और 2, कोणत्याही इक्वेशन मध्ये ठेवू शकता. आपण काय करू, तिथं इक्वेशन नंबर 1 मध्ये ठेवूयात y ची किंमत. ओके, हा इक्वेशन 1 आहे. इक्वेशन 1 काय होतं इथे, x प्लस 2y इज इक्वल टू 70. x प्लस 2y, y ची प्राइस आहे, y ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे इथे 15 इज इक्वल टू हाऊ मच, 70. x प्लस 215 जा 30 is equal to 70. x is equal to 70 minus 30. हा इकडे काय होता, प्लस 30, तिकडे पाठवला की तो झाला मायनस 30. मीन्स x is equal to 70 minus 30 40. x आणि y चे व्हॅल्यूज भेटले आपल्याला, म्हणजेच काय भेटलं, सोल्युशन भेटलं आपल्याला. फादर्स प्रेझेंट एज इज 40 years and
सन्स प्रेझेंट एज इज 15 इयर्स. हे झालं आपलं सोल्युशन. एवढं सोल्युशन लिहिलं की आपल्याला फुल मार्क्स भेटतील. ओके. आता पहा, हा आपला लेसनचा म्हणजे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलचा हा लास्ट लेक्चर होता आपला हा. मग आता हा लास्ट लेक्चर आहे. मग या पूर्ण लेसन समजण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, लेक्चर नंबर 1, 2, 3, 4, 5 जेवढे पण आपले प्लेलिस्टमध्ये लेक्चर्स आहेत ते पाहावे लागतील. म्हणजे आपल्या लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलची काय होईल, आपली कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल आणि नंतर आपल्याला एक्झामच्या वेळेस कसलंच टेन्शन येणार नाही. मग आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये काय पाहणार आहोत, जे पण आत्तापर्यंत आपल्या बोर्ड एक्झामिनेशनमध्ये क्वेश्चन्स विचारले आहेत या लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलमध्ये, ते काय करणार आहोत आपण आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ओके. थँक्यू.